विवेक हा सर. कोणाचं घ्यायचं काय करायचंय? फॅन फॅन इंटरव्ह्यू बोलो की मग मध्ये या की. हे दोघं हा हे दोघं हा. काय नाव ते बघा जातो बस. हळूहळू अरे नाव वगैरे सांग. माझं नाव शुभम राजेश व्यास, मी लातूरचा आहे. कुठला वास? व्यास शुभम राजेश व्यास. अच्छा. हॅलो शुभम. अमर बिरादार. अमर बिरादार. बिरादार. बस निराधार झाल्यासारखे पुढच्यावर बस तू. बस भाऊ तू बस तू इकडे बस. काय काम यांचं काय करायचं इथं तुमचं? इंटरव्ह्यू साठी आलो. ऑडिशन इंटरव्ह्यू काय तयारी केली? नाही तयारी केली. मी म्हणजे डायलॉग माझ्या एका याच्यामधले वन ॲक्ट फिल्म एकांकिका केली होती मी ब्रेन वॉश म्हणून. त्याच्यामधला एक पॅच बसवलाय तू का आलाय असं चुटून? नाही बसवलं. चूळ भरली का सकाळी? वास काय येतो तोंडातून? चहा पीत जा जरा. तुझी काय तयारी आहे? नाही मी अरे मग काय आलायस कशाला इथं? काय शाळेत करा तुम्ही एका बरोबर दुसरा दोन जण काय सर आहे? काय रे का पाठवलंय ना? एका याची तयारी याची तयारीच नाही म्हणतोय. कोणासाठी चाललंय हे? हे कुठून आला तू? मी लातूरचा आहे. लातूरचा आहे तू? कर्वेनगर. कर्वेनगरचा. अहो सर तयारी कोणाची आहे? याची तयारी म्हणतोय. एक मिनिट ना हे असले यांचे आता ऑडिशन घ्यायचे का मी? नाही नाही तयारी काय केली लातूरून काय? म्हणजे एक ब्रेन वॉश म्हणून एकांकिका केली होती. हा. त्याच्यामधला एक मोठा पॅच. डायलॉग बोलून दाखव. यांचं ब्रेन वॉश करण्या. हसू नको रे. आपको लगता है ना? नाही नाही खाली बसून बघ, खाली बसून कशाला उठायचं नाही लगेच बसून कर. थांब रे तू. हाँ. हा 2 मिनिटं. आपको पता सर सॉरी नाही ठीक आहे ना, कर ना. आपको जानना था ना कब क्यों और कैसे मैं अलकायदा में ज्वाइन हुआ. तो हल्का सुनो. गुगल में जॉईन हुआ. अलकायदा अलकायदा रे अलकायदा म्हणते तो. अलकायदा में ज्वाइन हुआ तो सुनो. सॉफ्टवेयर इंजीनियर था. बीवी बच्चे और मैं ऐसा हंसता खेलता परिवार था हमारा. लेकिन गलती इतनी थी कि मुसलमान घर में पैदा हुआ. वाह वाह वाह. जब भी कहीं आतंकी हल्ला हो जाए तो लोग शक की नजर से देखते थे, ताने मारते थे. सर एक्सक्यूज मी सर मुझे आपसे कुछ बात करनी है. सर बोल बोल सर सुनो तो. बोल. अरे शर्मा जी. ऐक ना हे दादा मग काय आता आमचं काय ठरलं होतं माहितीये का? नाव काय तुझं? शुभम व्यास. शुभम व्यास. काय? व्यास. हा. शुभम काय होतं माहिती का रे? भाऊ कदम म्हणजे तू त्याचा फॅन आहे म्हणून तुला बोलवलंय त्याने असं मला सांगितलं. बाकी काही नाही. माझं तर इथपर्यंत तयारी होती शुभम की व्हिडिओ कॉल करून द्यायचा आणि डायरेक्ट भाऊला समोर बोलायला. हो लाज काढता का माझी तुम्ही? भाऊ नाही बोलणार यांच्याशी. अहो काय करतोय हा पोरगा? तुम्ही काय वेळ घालवतोय आपण? नाही पण तो ऍक्टर चांगला वाटतो मला, म्हणजे बोलतो चांगला तो. अहो सर का तुझं काय म्हणजे Confidence पाहिजे. बोलायचं कॉन्फिडन्स कसं काय सांग ना. नाही माझी काही तयारी नाही फक्त मी फॅन आहे. डायलॉग भाऊचा म्हणे. ये इकडे ये असं. ये इथे ये इथे भाऊ, बस बस. तुम्हाला कळत नाही राव, कोणाला आणतो तू. थांब रे. ए बस हे इकडे ये रे. इथं बस. राहायला कुठलं पाठ नाही सर. बस 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 राहू दे. बस बस. नाही नाही, भाऊ तुम्ही बसा, भाऊंचे तुम्ही फॅन आहेत ना. ये बस भाऊ. तुम्ही बसा सर मी अरे बस रे बस. बस काय नाही बोलत. बरं ठीक आहे आज तिथं असं हे कर थोडंसं. काय अरे काही नाही हे बघ आता आपलं आता ते मला कळण झालं की मी त्यांना क्रायटेरिया काय सांगितला होता आणि क्रायटेरिया कुठल्या क्रायटेरियामध्ये करायचं होतं कुठल्या क्रायटेरिया होतंय आता असं ऍक्च्युअली तो प्रॉब्लेम झाला रे. बाकी काही नाही. तुला भाऊचा डायलॉग येतो एखादा? त्यात बघितलं होते हां म्हणजे छोटं एंट्री मारते त्यांनी शाळेत लहान मुलांना शिकवायला. हां. पण ते आले एंट्री मारते तर घंटा वाजवतात. आणि कोणाचा तो- घंटा? ते शाळेचा. शाळेचा घंटा ते का घंटी? घंटी घंटी ना. शाळेची घंटी असते. शाळेची घंटी घंटा वाजवतात. वेगळा असतो. ते वाजवले ते घंटा माहिती ना?
मग वाजवले की लगेच पोरं काय म्हणतात उठतात लगेच नाचतात त्याला अरे भाऊ कदम ए बसा बसा खाली अरे शाळा भरली आहे लगेच तेवढ्यात त्यांचं रिंग येते मग असं हॅलो म्हणजे ती घंटी जी असते लोखंडाची तरी तीच कानाला लावते हॅलो मग बीच करतात लगेच मग खाली करतात बोर्डावर बघतात नाही ते करून दाखव तू म्हणजे बीच कधी म्हणजे नाही, खाली बसून कर खाली बसून कर कुठं उभं राहतो दिली एवढी तुटकी खुर्ची जरा लादरक नाही करत ते हे आमचं जरा रागीट माणूस आहे जरा तर थोडस हे होतंय मला सगळ्याला सांभाळून घ्यावं लागतं रे असं आहे माझं हा. आता काय पर्याय नाही दुसरा म्हणजे ए अनिल इकडे बोलायचं इथं बस एक मिनिट. उठ बघा एक मिनिट. असा चेहरा काऊन नाही बघितला सर रिसर्च डेव्हलपमेंट टीम काय हे होती का यांचे चेहरे दाखव सर तू बाळा तू बस मित्रा माझं नाव काय तुझं अमर अमर आपण काहीतरी चांगलं करतो रे म्हणजे कसं तर थोडस ते तेवढं पण कळायला पाहिजे ना अमर आम्हाला हसू नको हजर काय झाला यांनी चूळ नाही भरली सर सकाळी हे दाढी कुठनं वाढवतो रे तू गाडीच केली नाही सर आलं फोन लावले ती लगेच एक मिनिट थांब. हे गेलो काय पद्धत आहे ए तुमची अनिल बोल रे महेशचा फोन आहे आणि त्याला शिवी घाल आणि त्याला म्हणा की काय तुला अक्कल रिसर्च करतो बाहेर सर हे काय मला नाही का तू एकट नाही मला तर मी यांना व्हिडिओ कॉलचं प्रॉमिस केलं महेशला मी सर इज्जत एवढं मी पावलं नाही ते सर, व्हिडिओ माझा कॉलचं तरी विचार करा सर ते भाऊ परत भेटायचे नाही मला सर भेटण्यात लांबच राहिले ते 11 तारखेला आपण यांची भेट 11 तारखेला घालून देणार होतो नशिबाच्या प्रीमियरच्या वेळेस आल्यावर मग माझं नशीब खराब करणार का तुम्ही काय तुझं नशीब काय खराब होणार आहे मग हे असलं हे यांना भेटवायचं का तुम्ही ही कामं करायची आहेत का हा सरळ माझ्या तोंडावर म्हणतो मी कसलीच तयारी नाही का काय मुतायला चाललेत कसं जरा माझ्या बरोबर काय तसं तयारी नसतं रे कसं असतंय आपल्याला चेहरा भाऊचं फक्त डायलॉग तुम्ही ना तुमचं- आम्हाला जे शूट करून पाठवायचं आणि द्यायचं ना, त्याच्यावर आम्हाला प्रीमियरचे पास मिळणार त्या प्रीमियरच्या पासवर आम्हाला 2 जणांना घेऊन जायचं जिथं ते त्यांच्यासोबत बसून प्रीमियर बघतील किंवा भेट होईल असं आहे तेव्हा मी अमिताभ बच्चनचा खूप मोठा फॅन आहे आज जर मला अमिताभ बच्चनला समजा अमिताभ बच्चन सोबत मला प्रीमियरला कुठं तुम्ही सेल्फी काढायला मागं पडता ना रे भेटतो का सेल्फी काय बरं हा 1000 जणांपैकी बरं भेटला तरी त्या माणसाच्या लक्षात तुम्ही राहता का म्हणजे मी अमिताभच्या मागं सरांच्या पळालो मी सेल्फी घेतला तर मी त्यांच्या लक्षात राहील का की कोण मल्हार आहे कोणी मल्हार का काही माहित नाही पण आम्ही अशी एक संधी शोधून काढत होतो या कार्यक्रमातून की त्या माणसाला कमीत कमी नाही का तो माणूस त्या म्हणजे स्टारला तो माणूस लक्षात राहावा की बाबा हा माझा हे आहे म्हणून आम्ही तिथे क्लिप विप शूट करणं आणि कोण येतो सगळं करत होतो कसली मोठमोठी गाणी ते झिंग गाठ काय कुठलं गाठ ऐकलं का ते गाणं हे गाणं नाही बहुत भाऊ का तुम्ही नाही ते याचं गाणं आलं ना भाऊचं रे Bring it on. ब्रिंग इट ऑन काय मला म्हणतो का तू ब्रिंग इट ऑन नाही नाही ब्रिंग इट ऑन गाणं माहिती आहे तुला तुझं नाव विचारलं अमर अमर ब्रिंग इट ऑन गाणं माहिती आहे मन नाही एकदा नाही माहित नाही तुला येते का रे? हे बघा तुम्ही इथं काही गोष्टी लक्षात ठेवा हे जाऊ दे यांना आपला माणूस नंतर बघा. अमर अहो किती दिवस सर तुझं काय नाव आहे शुभम व्यास शुभम ब्रिंग इट ऑन गाणं माहिती आहे? एक काम करा गाणं तर म्हणशील तू तर ऍक्टिंग मध्ये तुला मी पहिलेच सांगतो ऍक्टिंग मध्ये परत जायचं नाही आणि दुसरी गोष्ट किमान गाणं म्हणा आम्हाला ते तरी दाखवते ते काहीतरी करता येईल का आम्हाला फुटेज पाहिजे फक्त रे बाग काही नाही मी त्याला प्रॉपर सांगितलं होतं की डाय हार्ट फॅन म्हणजे काय असतो माहितीये का रे डाय हार्ट फॅन असा असतो तो काही करतो माहितीये का क्रेझी काय रे बरोबर आहे की नाही क्रेझी असतो तो तुम्हाला काय टाइमपास वाटला का भाऊ कदम कोण आहेत नाही तुझं काय प्रोफेशनल काय करतो शिकतोस का नाही बिझनेस आहे हॉटेल कॅफे हॉटेल आहे तुझं ए बाबा कुठं मी विकला जातोय का बघ मी याला काय होतं त्यांचा गैरसमज काय झाला माहिती का हं, याला म्हणलं व्हिडिओ कॉल करायचा आहे. हं. हा? याने फार कमी तरी आपण पोचवले की भाऊ कदमची बेल घालून देणार हे करून देणार ते करून देणार कोणी त्याची उचल वगैरे काय गेलाय पाहिजे. गेलाय पाहिजे. काय आलं? तर घ्या दे हा सगळ्यात मोठा सर नाही तुम्ही गाणं गेला तरी तुम्ही गेला तर पाठवा. चालेल हा तुमचं काय तू फक्त तू बस रे गाणं म्हण ते गाणं म्हण घुसवलं गण गोत सार नाही नाही उसवलं आहे ते हो का?
ब्रिंग इट ऑन ना म्हणणं. अरे मनात माझ्या आली आज उसळ भावना. उसळ? उसळ भावना उसळ खायचे काय मिसळ पावसावर उसळ? उचल येत नाही पर ऐकलं सर तेवढं. हा बरं मग. अरे मनात माझ्या आली आज उचल भावना. उचल. किती आलो न राहू आता आता सबर होईना. हा. अहो हे खरंच फॅन आहेत का काय? सर भीती वाटलेल्या सर न तुम्हाला बघून म्हणजे आता काय वाय का मी खायला तुला? तसं नाही. भीती वाटायली म्हणजे? अरे तू ज्यांचा फॅन आहे त्यांचं तरी तुला तुला त्यांची जाळ असली पाहिजे ना. भाऊचं नाव काय हा? पूर्ण? भालचंद्र कदम. पूर्ण नाव? पूर्ण नाव भालचंद्र कदम. पूर्ण नाव म्हणजे पूर्ण नाव म्हणजे तू शाळेत वडिलाचं नाव पण असतंय ना, आहे की नाही? असं आहे ते. सर काय शूट घेणार आणि काय इंटरव्ह्यू कट करून पाठवणार? टाका. जाऊ दे. ते बघू आपण व्हिडिओ कॉल. मी त्याला बोललो होतो टायमिंग घेतला त्यांना 2 पर्यंत व्हिडिओ कॉल करतो म्हणून. तिथं कुठं हॉटेल तिथं बोला म्हणलं 10 मिनिटं फक्त बोला म्हणलं फायनल. काम करू. कोण मैत्रिणी वगैरे आहेत का तुमच्या? नाही. नंबर बिंबर तुझं तर हॉटेल येणार आहे. बाहेरचं आहे मी. हॉटेल आहे म्हणजे हॉटेल इथे आहे. तिथे येत असतील ना कुठलं आहे तू प्रॉपर? कुठलं आहे? कर्नाटक. कर्नाटक? हा. तिकडची भाषा कुठली आहे? कन्नड. कन्नडची गाणी भारी असतात रे. चल कन्नडचं गाणं तरी कन्नडचं गाणं म्हण. कन्नड मधनं तरी कन्नडचं गाणं म्हण. म्हणजे काहीतरी वेगळं असं साजरे नाही नॉर्मल नाही दाखवू शकत आम्ही. कन्नडचं गाणं म्हणतोस का? आपलं मोटिव्ह तोच होता रे. आज आज काय होतं रे, हार्ट फॅन हवेत आम्हाला. कसं आहे ते क्रेझी नाही म्हणजे आणि ते दिसते तुझ्या तर तोंडावरच दिसते. तू दाढी तरी करायला पाहिजे होते बघे. मला येत नाही हा भाग वेगळा. सर तुम्ही नाही ते सरांचे कपडे बाटलेत काम करून करून इथे. नाही तू कन्नड मधलं गाणं म्हण एक. कन्नड नाही हिंदीच म्हणतो. नाही कन्नड म्हण. कन्नड भाषा तुला येत गोड नाही आहे. का कन्नड? भाषेवर मी काय बोलणार, कन्नड भाषा गोड आहे, चांगली आहे. त्यातनं क्रिस्पी असं काहीतरी असतं, चाल म्हण हे म्हणते. नाही खूप सुंदर भाषा अप्रतिम गोंडस अगदी गोजीर वाण. कारण तू तिकडे राहिला, तू इथे हे भाषा बघ आहे. सर एक काम करू त्याच्याकडनं एक गाणं गाऊन घेऊ कन्नड मधनं. सरांना सांगू की कन्नड तिकडचं फॅन आहे हम्म. आणि याचं काय करायचं सर. मलाच कळत नाही. त्याला थांबवायचंय का आतमध्ये किंवा बाहेर तसं करायचं? मग इथे एरियामध्ये हा ते कारण कसं होईल मग ते उगाच बाहेर बोलण्यासारखं होतंय. मध्ये म्हण ना म्हण ना. कन्नड गाणं तरी म्हणाल ते तरी पाठवत कन्नडचं नाही होत चुकणार सर. चुकलं म्हणतो. तुला कन्नड येते का येत नाही? येते ना. अरे जिथं तू भाषा- राहतो, भाषा तू येते. शिकला आम्ही आहे. आजचा दिवस अरे का कुठे निवडला लिहून माहिती का? ठेवलाय अरे, कर्नाटक माझं असं म्हणण्याची वेळ आहे. कर्नाटक तिथेच आहे. अरे रडणार का काय आता बोल ना, महेश काय माझ्या समोर म्हण. असला असता ना, बरं का ऐक ना, महेश माझ्या समोर असला असता ना, फोन करले. कन्नडचं गाणं. हो सर परत परत मी शोधत नाही बसणार. ए, कोण- ऐक ना, कोणतरी असं नंबर द्या. हे बस तुम्ही, बघ काय आहे, बस. ए. हॅलो नाही करून घ्यायचं आलं का माझ्या बोकडे? एक मिनिट आहे. काहीतरी गाणं म्हणत कन्नडचं. पोरी बिरींचा नंबर द्या आणि जरा जास्त जातं तर. बोल रे गाणं कन्नड मधलं. हे बघ लक्षात घे तो विषय माझ्याकडे आहे. मला त्यांना काही इंटरव्ह्यू दाखवायचे त्याच्यातले बघ कडक फॅन ते निवडणार आहेत. पण आता एवढ्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला मला वेळ नाही. कळलं का? मी एकतर हेल्थ कॉन्शियस आहे. आता पण बघितलं असं डोळ्यावर डोळे खराब होणे म्हणून गॉगल घातले. मला फालतूगिरी आवडत नाही. ही इंडस्ट्री जायला काय घासायला लागते ना म्हणून म्हटलं दात घासायचं. ए म्हणून मला काहीतरी कन्नडचं नाही परफेक्ट आहे सर गाणं. हिंदी म्हणतो. अरे त्यांना पण नाही येत तुला पण येत नाही. तू म्हण गाणं म्हणचं जेवढं केवढं येईल तेवढं आपण करू ते थोडं एडिटिंग आणि पाठवू. हे दार उडू नका कोणी मध्ये, डिस्टर्ब करायला नको. बसायचं का? अरे सर आले बसा सर, उठा नाही, नाही, मला. बस, बस. घ्या घ्या तुम्हाला घ्यायचंय ना यांना घ्या. किती झालं ना तरी ते आता आपल्याला एक एक क्लिप तरी काढावं लागणार आहे. काही करू अहो सर रिस्पेक्ट ते उठायला पाहिजे का नाही? एक एक क्लिप तरी पाहिजे आपल्याला ह्या दोघांची. मला एक तर गाणं तरी भाऊ का तुमच्याकडे म्हणायला लावते. ये इकडे रडू नको आणि तू इकडे कोण मी? तुम्ही कशाला? डोळे कशाला पुसतो माझ्यासमोर? काय आलं तू? काहीतरी म्हण रे. अरे एक काम का असं बस, असं खाली असं म्हणजे मी घेऊ का वेरी नाही मी करतो. त्याचं गाणं जर घेऊ का मी तुम्ही record करून? बस मग तेच म्हणतोय. नमस्कार आपल्या समोर आहेत आता काय नाव? अमर बिरादार. अमर बिरादार हे आपल्यासाठी कन्नड गाणं म्हणतात. भाऊ तुमचा खूप मोठा फॅन आहे. काय म्हणतोय ऐक. काय खाली बस थोडंसं बस, म्हणजे लेवाला येईन थोडंसं खाली.
खुर्चीवर बसतोस का? नाही राहू दे इथं बस वाटलं. सर थोडं आहे ना 5 मिनिट कन्नड गाणं आहे ना परफेक्ट नाही मला 5 मिनिट जाऊन हे करून प्ले करून यायला लागेल प्ले काय? मला बघून यायला ऐकून यायला लागेल काय 5 मिनिट जाऊन करून यायचं म्हणून. ऐकून यायला लागेल बरं ठीक आहे, हिंदी म्हण. बस हिंदी म्हण. तोपर्यंत बसून काय म्हण, करणार शूट होता? करायचंय. हे परत घरी ते टेक घे भाऊला सांगून. भाऊ आणि तुमचं फॅन आहे गाणं म्हणतोय. बस खाली. एक व्यवस्थित बस. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. भाऊ, तुमचा जो नवीन चित्रपट येतोय त्यासाठी तुमचे खूप फॅन तुमची वाट बघतायत आणि बाहेर खूप गर्दी झालेली आहे फॅनची. पण इथे 2 असे फॅन आलेले आहेत. एकाने तर तुमच्यासाठी एक गाणं तुमच्यासाठी म्हणतोय. बघू आता तो काय गाणं म्हणतो मलाही माहित नाहीये. सुरू कर. अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी जगी धड़कन नई जाना जिंदा हूँ मैं तो अभी कुछ ऐसी टेक घेतो. हे करणार आहे. मुझे असं ए, नको, confident असं बाबा. नाही हे बाबा. हे होत नाही असं हे बाबा, व्यवस्थित पाहिलं ना येवल्याच्या प्रस्तुत आपण नाव तर घेशील का नाही? अरे हो. रामराम मंडळी, येवले अमृत तुल्य कटिंग विथ स्टार हे नाव ठेवलंय शोचं. मग? इथं मला कटिंग करायला पैसे देत नाहीत लोक आणि तुम्ही हे ना थांबा, घेऊ द्या मला परत टेक. येवले अमृत तुल्य प्रस्तुत कटिंग विथ स्टार मध्ये आपलं स्वागत आहे. भाऊ, तुमच्यासाठी एक फॅन आलेला आहे आणि तो तुमच्यासाठी एक मस्त गाणं म्हणणार आहे. बघूया तो कुठलं गाणं म्हणतो. उभं राहून म्हणू बस बाबा, नाही बसायचं नाही वेलकम कॅमेरा नाही बस बस. तू तसे आमच्या सरांची इज्जत काढलीच आहे, उठला नाही त्यांच्यासाठी. बस 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 रे. बघितलं निर्लज्ज सारखा बसला आणि तुम्ही यांना पटकन एक आहोत सर तुम्ही बसा किती वेळा झाले मी रिक्वेस्ट करतो तुम्ही बसा 2 क्लिप दे फक्त. चल बस बस चल. नाही बसून नाही उभं राहून म्हणतो अरे ते तू उभा अरे राहिला, तू कॅमेरा on उभा करावा लागला दिसणार आपल्याला. नाही तुझं. बस सेट कॅमेरा आहे ना बस. आपला. बसून नाही परत comfortable लास्ट होत. टेक घेतोय नीट व्यवस्थित. बरं बस चल. तुम्ही इथे बसा मी नाही नाही, बसून म्हण. नाही इथे बसून तू ये रे इकडं. तुला म्युझिक द्यायचंय त्याच्या गाण्याला. तुम्ही गाणं बसवलं असं दाखवू. अरे तुला रडायला काय आलं बाबा? रडत नाही तू कॉन्फिडन्स राहा व्यवस्थित. तू शांत व्हायचं, तुला थंड करायचंय का तुला नाही आत्मा? नाही तू हसतो का म्हणतो मी तुम्ही तुला? असं तर त्यांची चेष्टा चालली आहे. तुम्ही यांना मी तुम्हाला 1000 वेळा सांगितले, तुम्ही जे योग्य गोष्टी योग्य माणसं निवडून आणत जाईल. आपलं लफडं होतं सर. परत मिळायचे ना आपल्याला मूवीच्या कुठल्या गोष्टी. ते आता कुठं सुरू झालंय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कठीण विथ कठीण नाही सॉरी. नमस्कार मंडळी, कोणी नाव ठेवलंय हे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कार्यक्रमामध्ये. येवले अमृततुल्य प्रस्तुत कटिंग विथ स्टार या कार्यक्रमामध्ये. आपल्याकडे 2 फॅन आहेत भाऊचे आणि बाकी बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही. भाऊ करतात ते काय, कुठली क्लिप मला अटॅक करायला बोलवलंय का? तुम्ही करणार होते तर मला कशाला कर पटकन ते कर पटकन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कटिंग विथ स्टार या कार्यक्रमात. येवले सॉरी परत नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं येवले प्रस्तुत विथ कटिंग स्टार. नाही, येवले अमृततुल्य प्रस्तुत कटिंग विथ स्टार. सर यांच्यामुळे होतंय हे. कटिंग विथ माझ्या बाहेर बोलतो. जा तू बाहेर. हा मला बाहेर घालवायला का तुम्ही? मग काय करू? या मग यांना इथं बसवा. ए बस इकडे ए, अँकर तू बस बस बस. ए तू जा रे, तू फार असतो. तू बाहेर जाऊन थांब. याला बाहेर घ्या, थोडस चेअर द्या बसवायला. एखादी क्लिप काढवायची नंतर थोड्या वेळानं. बस रे तू. काय शुभम ना तुझ्या मित्राला थोडस समजून सांग. माझा मित्र नाही तेव्हा कोण गेलं त्यांना. हा? माझा मित्र कोण आहे मग तो? कोण तू कुठून आला मला सांग ना तू. मी लातूरून आलोय. बाहेरनं आवाज काय येतोय? बाहेरनं काय आवाज येतोय? फट द्या त्याला हाकलून. इथं आवाज येतोय त्या गाण्याचा त्याच्या. काय करणार आहे? एस कोणाचं लिहिलंय? कोण आहे एस वर्ण? एस वर्ण शुभम आहे का? बघितलं नाही आपण येडे. काय करणार आहे सांग, मी घेतो टेक. काय करू हा प्रश्न पडला.
भाऊ चित्रपट करणे. आमच्या समोर एंटरटेनमेंट व्हावं. कानात काय ओढलं म्हणजे दोन सर हे नाही ऐकून घेऊ तुझा शकत sir. ह्याच्यात आवाज फाटतो बरं म्हणजे जोरात म्हणजे आता असं आपण नॉर्मल जरी बोललो ना तरी ते होतं जोरात बोललं की ते चिडचिड फाटतं. होतीये सर माझी. त्याच्यामुळे तुला म्हणलं 5 मिनिटं थांब एक शॉट घेऊ फक्त याचं झालेलं आहे बाकी तुझं शॉर्ट घेऊ वगैरे बोलू नका बरं का. तुझं अँकर पूर्ण घेऊन टाकू पटकन ते एवढे प्रस्तुत वगैरे सगळं जे काय लागणार आहे आपल्याला मटेरियल ते सगळं पुढचं. तर हां भाऊ का तुम्ही फक्त कॉमेडीच रोल करावा असं तुला वाटतं का? नाही, त्यांनी आहे ना की आधीपासून जे कॉमेडी ऍक्टिंग एंटरटेनमेंट जे महाराष्ट्राला केलेलं आहे ना ते आम्हाला खूप आवडतं. आमचं महाराष्ट्राचं पूर्ण खूप प्रेम आहे भाऊ कदमवरती आणि त्यांनी अजून पुढे कॉमेडी किंवा ऍक्टिंग चित्रपट करावे आणि आम्ही त्यांच्या चित्रपटासाठी आम्ही उत्सुक असतो, उत्सुक असतो अच्छा उत्सुक असतो उत्सुक पाहण्यासाठी उत्सुक असतो. उत्सुक नव्हे उत उत उत- सुक उत्सुक उत्सुक नाही रे उत्सुक उत्सुक असतो. हा आता झालं बरोबर तेच बोलला ते. नाही ना चुकीचं बोलला तू पण कॉमेडी करायला लागला तर मला लागलं काय माहिती का आता भाऊ कदमला फक्त comedy पाहून नाही नाही, भाऊ कदमला पाहून आम्हाला हसायला येतं आणि भाऊ कदमनं कॉमेडी रोल करावे. मी ॲज अ डिरेक्टर म्हणून ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू एखाद्या ॲक्टरनं त्या रोलमध्ये बंधनात राहावं हा निर्णय एखादा फॅन कसा काय घेऊ शकतो की त्यानं तेच करावं म्हणून ते तू कसं काय म्हणू शकतो असं? नाही तेच करावं असं नाही बोललो की भाऊ कदमनी जे एकदा तू हसू नको हा, सगळ्यात पहिली गोष्ट हसू नकोस. हा. अहो, आता भाऊ कदम बोलतोय म्हणजे हसायचं म्हणजे भाऊ कदम बोलायचं म्हणजे काय आपण हसायचं नाही, हसायचं म्हणजे असं नाहीये. तू परत हसून बोलतोस मित्रा. आता मी येताना पण कॉमेडी बघूनच आलोय. कॉमेडी बघितलंयस का भांग पिऊन आलायस एवढं का असतोस नाही दिसत रे फ्रेम मध्ये चांगला तू ते नाक का पुसतोय रे? मला याच्यावर चिडतंय नाही, कारण काय माहितीये का रे हा ह्याला अजूनही असं वाटतंय की आपली एक क्लिप तो आलाय फक्त त्याच्यामुळे मी जेन्युअनली त्याला काय वागतोय चालू आहे काय नाही नाही मी जेन्युअनली वागतो याच्यासोबत की एक क्लिप फक्त याची तरी कुठेतरी बघावी त्यांनी आणि हे व्हावं म्हणून. आणि हा माणूस त्याला खूप लाईटली घेतोय तो त्याला नाही समजणार त्याच्यामधल्या काही गोष्टी. तुला जायचंय का तुला तू जायचं म्हणला तू मगाशी चालतंय ना? हा अहो सर परत आता दुसरा मुलगा मी नाही शोधू शकत सर. प्लीज प्लीज आता यांचं घेऊ आणि संपव. नको रे दादा जीवत्याने हसणं येतं हे करणं येतं याचे 2 क्लिप भारी आता भेटले. आमचे प्रयत्न झाले. तुम्हाला काय बोलायचं मला सांगा, मी बोलतो. काय प्रयत्न झाले म्हणजे मी माझं अरे जे fan फॅन आहात ना ऍज अ तुम्ही. फॅन म्हणून मी काय ते मी सांगितलंय हा. आणि ते आता आम्ही काय करावं? आणि ते असं तुझी इच्छा आहे रेकॉर्ड का? पण झालंय म्हणजे अजून काही मला रेकॉर्ड मी सांगते एक मिनिट तू माझ नको दाखव त्यांच्यात. आम्हाला काय सांगायचं ते सांगितलंय आणि हे तसं बरोबर नाही नाही. सर. तर म्हणजे त्यांची एक respect आहे. भाऊंबद्दल अजून काय बोलायचं आहे ते मी बोलू शकतो. माझे फॅन मी म्हणून पण कधी त्यांना उलट बोलत नाही. एक काम करू ऐक ना आपण नाही रेकॉर्डिंग बद्दल मला माहित नव्हतं. रेकॉर्डिंग बद्दल असलं तर मी पूर्ण माझं जे मनातलं स्क्रिप्ट आणली असती मी पाठ करून आलो. मनात तुला स्क्रिप्ट कशाला ठेवायची जर का म्हणजे भाऊ कदमचं हे तसं बघा असं आहे. अचानक काही येत नाही मनात आणि एवढे नाही प्रेशर ह्याच्या भारी 2 क्लिप भेटल्या मला म्हणजे आवडलं. हा, तर अजून घाबरू नकोस आता तो रिलॅक्स. सर घाबरून बोलतोय पण तो त्याचा कॉन्फिडन्सच दिसत नाहीये. मी बाळा तुला नाही का 11 तारखेला पिक्चर होते ना 11 तारखेला तुझी भाऊची 100% भेट करणार होतो. 11ला तू माझ्याकडनं स्टॅम्प पेपर लिहून घ्या. आता भाऊ कदम सोबत तू खुर्चीला लावून बसणार हे माझं तुला प्रॉमिस आहे. आता माझं प्रॉमिस आहे. तू फॅन आहेस ना माझं तुला प्रॉमिस आहे. 11 तारखेला पिक्चर येतोय 11 तारखेला तू त्याच्यासोबत खुर्चीला लावून बसणार आहे माझं प्रॉमिस. त्यावेळेस तू भाऊला भेटणार 5 मिनिटं का असं ना 5 मिनिटं 1 मिनिटं का असं ना पण तू असं बसशील त्याच्याजवळ आणि त्यांना मी ठामपणे सांगेल भाऊ तुमचा फॅन 100% सांगेल ना तुझ्याकरता खास. ह्याच्याकरता काय वाटण झालंय मला आता. हे बरोबर दिसतं का? काय याचं काय करायचं? बसले थोडं काय करू नुसतं बसले याला घेऊ. हा ठीक आहे. थोडं भरलेलं वाटेल. खाली बस ट्रेनमध्ये राहू दे. टेकून बस आणि व्यवस्थित तसा यासारखा. एक मिनिट. हॅलो हा बोल ना डार्लिंग. शूट मध्ये नाही. हो चालेल. ओ पण नन्हे काही म्हणजे काही का चावट शूटिंग मध्ये मी नाही देणार.
चल बाजूला लोक आहेत माझे. हा आत्ताच्या आत्ता हवी. तिकडे बघ रे जरा. तू पण तिकडे बघ. पलीकडे बघ, पलीकडं तिकडे बघ. हा हो चालेल चालेल चालेल. अगे तुलाच बसवणार रे भाऊ कदमच्या बाजूला. हे काय बोलतो रे तू? कोणाला बोलतोय? काय कॅमेरा रेकॉर्डिंग नाही ना चालू? नाही बंद आहे ना? नाही मग ठीक आहे, मग ठीक आहे. काय पुचू आवाज येतो म्हणलं काय करू? नाही नाही. अगं त्याचं शूट चाललंय. ते 2 पोरं दाखवायला लागतील आम्हाला की ज्यांना जे फॅन आहेत. हा तुलाच बसवणार आहे. बरं मी करतो, तुला परत फोन करतो. कोणाला? हो जा कॉलेजमध्ये. सोड गाडी आहे का रे कोणाकडे तुमच्या दोघांपैकी? तुझ्याकडे गाडी आहे? काय नाव तुझं? अमर. अमर काय? अमर बिरादार. अमर बिरादार म्हणून आहे भाऊचा आपला. तो तुला येईल कॉलेजला सोडायला. अगं नाही ना, मी नाही येऊ शकत. हो चालेल चालेल चालेल. हे इकडं कॉलेज पलीकडं माहिती आहे ना, नॉस्टॉप SNDT. हां इथे तुला एक पत्ता देतो, तिथे फक्त जायचं. ठीक आहे. एक मॅडम आहेत त्यांना सोडायचं. हां हां कळवतो कळवतो. नाही झालं तुझं काम. अमर अमर हो. ओके 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 बाबडू. हां तर आपण शोला सुरू करू. बरं अमर तेवढं सोडायचं विसरू नको. काय गाडीत पेट्रोल नाही टाकतो जाताना. नमस्कार मंडळी. येवले असं विसरायला होतं कधी कधी. व्यवस्थित घाबरायचं नाहीये. छान दिसायचं आपण, म्हणजे हसायचंही नाहीये वेळेसारखं. छान असा ॲटिट्यूड चेहऱ्यावर आणायचा. नमस्कार मंडळी. येवले अमृततुल्य प्रस्तुत कटिंग विथ स्टार या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी. येवले अमृततुल्य प्रस्तुत कटिंग विथ स्टार या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी टाळी वाजवली की वाजवायची, मी टाळी थांबवली की थांबवायची. हा खवडे बाबा की जय. नमस्कार मंडळी. परत येऊ. नमस्कार मंडळी. असं हातातच धरतो नाही का, म्हणजे मला बोलायला होतं कधी कधी विसरायला. तसं मी फारसे टेक घेत नाही, पण तरी तुमच्यासारखं नाही मी सतत टेक घेणार. असो. नमस्कार मंडळी. येवले अमृततुल्य प्रस्तुत कटिंग विथ स्टार या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर मंडळी आज आपल्या कटिंग विथ स्टार मध्ये एका अशा कलाकाराबद्दल आपण बोलणार आहोत. ते कलाकार कोण आहेत आणि आपण कोणाबद्दल बोलणार हे सांगणारच आहे, पण त्यांचे खूप मोठे फॅन. एकतर खूप लांबून आलाय आणि एकतर खूप खाली थांबून आलाय. तर जो आधी खाली थांबून आलेला फॅन आहे, म्हणजे पार्किंगमध्ये तू खूप वेळ उभा होतास आणि मला सांग की भाऊ कदम हे नाव जेव्हा तू ऐकतोस तेव्हा मनामध्ये काय येतं? भाऊ कदम हे नाव ऐकल्यावर माझ्या मनात हसू येतं आणि सॉरी कंटिन्यू करू. टेक. काय येतं? हसू येतं. म्हणजे भाऊ कदम हे असे कॉमेडीकर आहेत, ऍक्टर आहेत. कॉमेडी कर. भाऊ कदम हे असे कॉमेडी कर काय आहे? अरे राजा नीट बोल जरा. भाऊ कदम आहेत ते. काय वाटतं त्यांच्याबद्दल? याच्या बाजूने टेक.
अरे फोन यांनी सायलेंट केलाय ना. हा नाही कामाचा काही. तुझा फोन आधी हे कर बरं, बंद कर, नाहीतर त्या याच्यावर टाक, कारण मध्ये तो वाजला नाही पाहिजे. बाहेर थांबतो. नाही नाही नाही, बाहेर नको. आता पूर्ण आपण सेट लावला. फ्रेम मध्ये लागणार आहेस तू. एवढा बसलायस आता बसूनच ती जावं खुर्ची लागेल. आम्ही रिकामी दाखवायची का? का हा पॅसेज रिकामा दाखवायचा? नाही होणार ना. सर मी विचारलंय, अजून 2 मिनिटं थांब ना, विचारतो 1च मिनिट. भाऊ कदम हे नाव ऐकल्यावर तुझ्या मनामध्ये कानामध्ये पानामध्ये फुलामध्ये काय येतं मित्रा? सर भाऊ कदम एक असे दिग्गज कलाकार आहेत ना, त्यांचं कम्पेअर कोणीच करू शकत नाही सर. आणि म्हणजे कधीही कोणी असं नर्वस राहू दे, फक्त एकच व्हिडिओ बघा भाऊ कदम सरचं, बस मग ती टेन्शन फ्री होऊन जाते सर. असं भाऊ कदमचे असे व्हिडिओ आहेत ना, मी कधीही असं डिप्रेशन मध्ये कधीही राहिलो, म्हणजे अभ्यासाचं काही टेन्शन वगैरे आलं, मी फक्त भाऊ कदमनाच फॉलो करतो, म्हणजे त्यांचे व्हिडिओ बघतो. त्यामुळे मला खूप भारी वाटतं. आणि अजून काहीतरी आपणही काहीतरी करावं असं. आणि भाऊ कदम सरनं भेटण्याची संधी मला कधीतरी मिळावी ही इच्छा आहे सर माझी. संधी वगैरे तर नको सांगूस मित्रा. भाऊ कदम हे नाव ऐकल्यावर काय वाटतं? याच्यामध्ये संधीचा काय प्रश्न आहे? कधीतरी मिळावी वगैरे तो नंतरचा भाग आहे, भूतकाळात नाही, वर्तमानात जगा. खवडे बाबा नेहमी म्हणतात वर्तमानात जगा. ठीक आहे, परत घेऊ तुझा स्टेक. छान बोल, तू छान बोलतोस, फक्त 1-2 वाक्य थोडीशी व्यवस्थित. काय वाटतं भाऊ कदम हे नाव ऐकल्यावर काय वाटत? सर भाऊ कदम असे एक दिग्गज कलाकार आहेत, त्यांच्याशी कम्पेअर कोणीच करू शकत नाही सर. आणि म्हणजे एक माझ्यासाठी एक ते इन्स्पिरेशन आहेत सर. इन्स्पिरेशन आहेत सर. ओके. म्हणजे त्यांचे व्हिडिओ म्हणजे कुठले व्हिडिओ बघतोस तू? काय झालं? नाही बोलताना जरा काय झालं? हा? वाक्य बोलतो. काय होतंय? काय भीती वाटली आली सर. बरं. तर भीती काय वाटायची? चुकलं ते बोलताना. अरे एका नटाबद्दल आपण बोलतोय ज्यांनी अनेक उत्तुंग शिखर पादाक्रांत केली आहेत. अगदी विनोद म्हणू नका, अगदी सिरियस रोल म्हणून, असे अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत. आणि त्या नटाबद्दल बोलताना तुम्ही घाबरता? अरे लाज वाटते, एक अभिनेता म्हणून जन्मण्याची लाज वाटते. अरे कुठं नेऊन ठेवलाय रे महाराष्ट्र माझा, असं म्हणण्याची वेळ आणली रे तुम्ही. कळलं? ह्याला म्हणतात ऍक्टिंग. कोण केलं आता? मी कोणाची ऍक्टिंग केली? नाना पाटेकर. तुम्ही अमिताभ बच्चनच्या ऍक्टिंगला जर का नाना पाटेकरची ऍक्टिंग समजत असेल तर याच्यावरूनच तुमचा बुद्धीची तुमची पातळी जी बरं का मुळात आहे की नाही ती कळते. हे मी आत्ता केलं ते अमिताभ बच्चन होतं का नाना पाटेकर होतं? नाना पाटेकर. व्हेरी गुड. हे अमिताभ बच्चन नाही दिसले का तुम्हाला याच्यामध्ये? स्टाईल मध्ये दिसलं पण मी असा बसलो, नाही तसं नाही. हे असे नाना पाटेकर बसतात का? पण शब्दाचं वाक्य आणि ते नाना पाटे. अरे तुम्ही ना मगाशी पण ते तुला सर ओरडले ना, ते त्याचमुळे तुम्ही नजर आहे ना, नजर व्यवस्थित ठेवा. एखाद्या अभिनेता कसा अभिनय करतो तुम्ही ते वाक्य ऐकलंय, खूप प्रसिद्ध वाक्य आहे, खवडे बाबांनी प्रत्येक रोडवर लिहून ठेवलंय. ते वाक्य असे, नजर हट्टी दुर्घटना घटी, हे की नाही? मग जर का तुमची नजर नसेल नीट तर तुम्ही जगाकडे चुकीच्या दृष्टीने बघा. आणि जशी दृष्टी तशी सृष्टी. सृष्टी नावाची माझी 8वीत एक आयटम होती बरं का. तिच्या आईला तिच्या जाऊ दे, तिचा विषयच नको. तिच्या आईला शेवटच्या परीक्षेत नापास केलं, पुढे बसायची. असो ते नको नको ती आठवण. उष्ट केलंय का रे? उष्ट केलं असशील तर बघा. सर खूप मजा केल्या सर तुम्ही आमच्यासोबत इथे येऊन, म्हणजे खूप असं म्हणजे ओके. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं येवले अमृततुल्य या येवले अमृततुल्य कार्यक्रम नाही, काय कार्यक्रमाचं नाव आपल्या? कॉफी विथ स्टार, कटिंग विथ स्टार्स. नमस्कार मंडळी, येवले अमृततुल्य. सूर्य तुझं झालंय का नाही अजून? तू काय करतोय नेमकं? म्हणजे तुझं झालं असेल तर म्हणजे मी येऊ का मध्ये? हे आता काय म्हणजे काय काय झालं तुमचं सांगशील का? चेअर आहे ना, चेअर कुठे? काय काय झालं? बसा इकडे. नाही, नाही, बस, बस. बसा, बसा.
चेअर पाहिजे चेअर नाही नाही, एक दोन शूट आपण खरंच खूप असं म्हणजे एवढे लांबून येऊन मजाकच करून टाकलं सर. म्हणजे काय झालं एवढे लांबून येऊन मला वाटलं असं अरे मध्येच रडला काय नाही, मध्येच हे काय काही चाललंय आणि हा तर हसतोय मगाचपासून. अरे सर आले तर हा नाही कन्सेप्ट नाही सांगितली का प्रॉपर म्हणजे काही नाही माहित होतं सर मला. मी आलो फक्त भाऊ कदमच असं आहे म्हणले पिक्चर काढणार काहीतरी. ओके तर त्याचं तू ऑडिशन दे वगैरे असं म्हणले. मी काहीच विचार केला नाही. डायरेक्ट मी माझ्या म्हणजे संध्याकाळी घाबरला रे तू घाबरला शोच्या मध्ये चालतं का रे? नको एवढं नको करू. जाऊ दे. बरं ऐक ना तुझं काय म्हणजे ऐक ना ए मित्र थांब असं जाणू शकत 5 मिनिट बस. मी आलो तुझ्यासाठी आलो मी तुझ्यासाठी आलो. बस जरा तू 5 मिनिट पडू नको पडू नको. 5 मिनिट शांत हो. पाणी वगैरे घ्यायचं का तुला काही नाही. नको 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 राहू दे. नाही ते- नको नको. आम्हाला चहा. पाणी वगैरे घ्यायचं काही काही नको. पिल्याची ऍक्टिंग कर फक्त. नको, नको, राहू दे सर. पिल्याची ऍक्टिंग कर मध्ये एक सीन होतो नॉर्मल पी. तेवढ्या लांबून आला होता रे सूर्य. तू त्याची असं करतो म्हणजे त्याचा पचका करायला ठरवलं होतं का तू? पचका कशाला करायचा आहे? मग माझ्या याच्या अगोदर तू हे सगळं असं करतो का? अरे तोच रडतोय. अरे भाऊ कदम काय म्हणे आम्ही त्यांच्या पायाची माती म्हणजे त्यांच्या पायाला माती असते. आता हे म्हणल्यावर माझं नाही का मग मी स्वतः त्यांचा मोठा फॅन आहे आणि समोर हा असं म्हणतोय त्यांना. असं बोलला तू? मनाला लागतं रे. बोलला का तू तसं? बोल. परत अजून पण काय म्हणला की हसवतात का काहीतरी असंच भयंकर काहीतरी बोललास तुम्ही त्याच्यावर तुला थांबवलं. व्हिडिओ तसं काय बोलला नाही. हसतो तर सांग ना, हसतो कसं ते सांग हा ना. अरे त्याला तुला मी सांगतो आपली आधी टीम बदल. टीम चांगली ठेव तू तर आपलं नाही का पुढे जाईल. नाही ठीक आहे रे. तो खूप लांबून आला होता म्हणजे तो फॅन होता. सांगितलं होतं त्यांनी की मी भाऊंचा खूप फॅन आहे. मला वाटलं नाही का बोलेल तो चांगलं. कोणी चांगलं बोललेलं नाहीये. तुला कळायला पाहिजे आपण कोणाला आणायचं. किती वाजता आलोय मी किती वाजेपर्यंत बसलोय. हो अरे ते आहे सगळं माझ्या मागे माहित नाही तुला काय किती चालू होतं. जाऊ दे आता. बरं झालं का म्हणजे तुमचं बोलणं वगैरे झालं का? ते रेकॉर्ड केलंस का त्यांचं इंटरव्ह्यू? झालंय मला वाटतं खूप झालं आणि यांचं बिल झालं. ठीक आहे बसा तुम्ही थोडा वेळ. काय चहा आणू यांच्यासाठी नको सर मला जाऊ दे. यांना ते काय अरे बस नाही ना. नाही, राहू दे, राहू दे. नाही एक खरंच 25 खूप झालं. रुपये देऊ यांना. नको. अरे नाही, नको नको ते- सर. बोलवलं आम्हाला- आम्हाला. धन्यवाद सर. इथं थांब, संधी तू दिली 5 मला. मिनिटं. खूप लागून चांगलं. हो, यांचं काय पैसे करायचं काय म्हणजे नेमकं काय प्रकार? जाऊ दे काय करायचं. एक हसतंय एक रडतंय. साधी इथे एक क्लिप साधी मिळत नाही राव आपल्याला. एक क्लिप एक किंवा 2 क्लिप पाहिजे आपल्याला. ऐका ना सर. दारलांगणचं. ते जरा कॅमेराच्या समोर थांबू नका तुम्ही. हे सरळ कॅमेरा जरा. थंडीचं बोल चालू जरा. आहेत का कॅमेरा? कॅमेरा हो, त्यांना कॅमेरा. जेव्हा जेव्हा क्लिप भेटते तेव्हा चालू करायला सांगितलं. जेव्हा हे करायला त्यांनी सांगितलं. चालूच करून Clip ठेवलं भेटतच कारण नाही, मला आता माहिती होतं मध्ये यार. भेटते. सर त्यांना 25 रुपये त्यांनी पेट्रोलचे तरी तो लातूरवरून म्हणजे ए महेश ते कॅमेरा सोड ना. सगळं करायचं महेश ठरवलं. दादा इथे इकडे ये तू. इथे बस तो असं जवळ आहे माझ्या. इकडे ये. तू सगळं करायचं परत ठरवलं आपल्याला म्हणजे सोडायचं. त्याला तू हे हॅरेस करून सोडणारच का पूर्ण? हॅरस मी कसं म्हणजे करू? आपलं जे ठरलं होतं आपल्याला जे द्यायचं त्यांना मी देऊ नाही शकत हॅरस नाहीत केलं. ना. ते असं बोलतायत माती भीती मला नाही. अरे सर स्वतः ए थांब थांब. एक आपण एक गोष्ट करू. एकच क्लिप घेऊ फक्त. क्रिएटिव्ह आयडिया डोक्यात आली माझ्या. काय करायचं माहितीये का? सर तू इकडे तू इकडे नाही 2 मिनिटं ठेव. इकडे इथं बरं आहे. इकडे बघ इकडे बघ सरांकडे बघ. तू याच्याकडे बघ. तू ये रे पटकन. इथं बरं आहे. अच्छा आम्हीच बरोबर आलं लक्षात. सरांकडे बघ. आपल्याला ऍक्टिंग डोळ्यात डोळे घालून हा जो 1 मिनिट थांबेल हा. तुमच्या दोघांच्या त्याला आपण नाही का इथे बसू आणि एक क्लिप आता काढून पटकन मोकळं करून व्हिडिओ कॉल करतो भाऊ लगेच मी. कारण त्याने 2चा टाइम दिला मला 2 दादा ठीक आहे. ते हात तिथे तिकडं आमच्या हे दिसतात. दिसतं का डोळे? दिसतात ना? ठीक. डोळे दिसत का? हा. डोळ्यात डोळे घालून डोळ्यात डोळे घाल. फक्त मी स्टार्ट म्हणल्यावर डोळे दिसतात. स्टार्ट म्हणल्यावर 1 2 स्टार्ट 1 2 3 स्टार्ट. ओके. बघायचंय. डोळे मिटायचे नाहीयेत. छान बघतोयस तू. छान करतोयस. मस्त करतोयस. घाबरायचं नाही. काळजी करायची नाहीये मुळात. कोण आलेलं आहे? आलेलं कोण आहे इकडे? भाऊ बसव. काय रडतोय रे? अरे 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 भाऊ याला मिठी मार. अरे गट्टा मिठी मार. अरे वा. ए, बस बस ये, बस बस पाणी दे त्याला, पाणी दे. पाणी दे पाणी दे. ए पाणी 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 घे. पाणी दे त्याला. पाणी घे पाणी घे. हे बस रे.
घे पाणी घे काय आलं खूप स्वतःला काय रे काय असं मला काय भाऊ आपला मोठी वस्तू होता ना म्हणजे हो पण फॅन पळून जाते जबरा फॅन आहे भाऊ, जबरा फॅन आहे. जबरा म्हणजे एक नंबर फॅन आहे भाऊ. लातूरवरनं आलाय सर. लातूरवरून आलाय, रात्रभर प्रवास केला, इथं पोहोचला सकाळी. शांत होते मला म्हणजे मला वाटलं असं खूप असं हॅरेसमेंट केली की मला वाटलं कधी नाद करायचा नाही सर पिक्चरचा असं म्हणजे नाही अरे पण बरं काय बरं, रे, एक मिनिट येवले अमृतुल्य प्रस्तुताचा हा कार्यक्रम होत आहे. तुला काय वाटतं आता सरांनी एवढे केलं, यांनी सगळं, आम्ही सगळ्यांनी केलं, आता आता भाऊ एकदम समोर आहे तुझ्या मनात काय आहे सगळं बोल भाऊ आता. बोलता येणार सर काही अरे नाही आम्हाला ते एकदम दबावात राहून करावं लागतं कारण ते ते काय काय बोललो सर म्हणजे आता मित्रांनी ते म्हणले की पैशासाठी काहीतरी म्हणजे तुझा यूज करतील लक्षात ठेव. मी आता जस्ट लोकेशन पाठवलं सर माझ्या मित्रांना म्हणजे मला काहीच माहित नव्हतं. हा मी त्याला ये पण म्हणलं आता डायरेक्ट म्हणजे मेसेज करून अच्छा अच्छा भाऊ ऍक्टिंग ऍक्टिंग एवढं ऍक्टिंग केलं डायरेक्ट रडून टाकले. बघ अशी ऍक्टिंग करतात अशी करावी लागते. मग तू रडलास की नाही मग आता कसं वाटतंय लई बरं वाटते. नमस्कार मंडळी, येवले अमृततुल्य प्रस्तुत कटिंग विथ स्टार या कार्यक्रमात स्वागत. आज कार्यक्रमामध्ये साक्षात भाऊ कदम आलेले आहेत. भाऊ, तुमच्या फॅन्सला मी खूप त्रास दिला, तुम्हाला काही? त्याआधी सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आणि फॅन्स आले होते इकडे या स्टुडिओमध्ये आमच्या, तर या मित्रांनी माझ्या त्यांना खूप रडवलं. म्हणजे मला आता भीती वाटायला लागली की फॅन्स यायच्या आधी पळून जातील आणि त्यांना राग येईल कदाचित भाऊ कदमचा, हे असं काहीतरी करतात आणि वेगळा मेसेज पोचायला नको म्हणून हा याच्यानंतरचा जो भाग आम्ही इंटरव्ह्यूचा ठेवला आहे तो त्यासाठी की ही गंमत आहे आणि किती फॅन्स खरे आहेत माझे ते यातून कळतं. यासाठी यांनी जो एक नवीन कार्यक्रम सुरू केला आहे त्याला खरंच सॅल्यूट आहे आणि त्याचा खूप फायदा होईल आमच्या सगळ्या कलाकारांना. त्याबरोबर प्रमोशन्स असतील त्यासाठी सुद्धा फायदा होईल. भाऊ मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा म्हणजे आता तुम्ही हे जे वातावरण बघितलं की फॅन रडतोय म्हणजे हे तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट होती, पण असं कधी तुमच्या रिअल लाईफ मध्ये झालंय का म्हणजे एखादा फॅन तुम्हाला फॉलो करत तुमच्या घरापर्यंत आलाय म्हणजे त्याची तृप्त भेटायची इच्छा आहे पण तो सिक्युरिटी आणि ह्या इश्यूजमुळे तुम्हाला भेटू नाही शकला? हे खूपदा इव्हेंट्स मध्ये होतं आमच्या. एक होता तो खूप गर्दी होती म्हणजे 10-15 हजार पब्लिक असेल आणि तो खूप मागे उभा होता. तर तिकडून तो हळूहळू हळूहळू हळू स्टेजपर्यंत आला. मग ते मॉनिटर होते त्यांना सांगितलं की मला भेटायचं आहे भाऊंना, मी तिकडे होतो, तिकडून भेटायला आलो आणि माझी एंट्री होती. तेवढ्यात त्यांनी मला सांगितलं की हा खूप तिकडे होता, त्या मॉनिटरनी सांगितलं असं असं आणि मी म्हटलं ते 2 मिनिटात आलो, एंट्री घेतो आणि येतो मी नंतर. मी गेलो त्या ह्याच्यात ते सगळं झालं, आमची स्किट झाली पूर्ण झाली आणि मी परत आता एक्झिट घेतली. त्या गडबडीत मला घेऊन जाण्याच्या गडबडीत मी त्याला विसरलो आणि डायरेक्ट रूममध्ये गेलो परत दुसऱ्या स्किटची तयारी करायला आणि मी त्याला विसरलोच. आणि जेव्हा मी गाडीत बसलो घरी म्हणजे आमच्या हॉटेलला यायला तेव्हा मला आठवलं की अरे तो राहिला, त्याला भेटायचं राहिलं. म्हणजे असे खूप आहेत की ज्यांना भेटायचं राहतं आमच्या ह्याच्यातून आणि त्याच्या जवळ जाऊ शकत नाही कारण बिकॉज हे सगळं सिक्युरिटी असते आणि प्रत्यक्ष जेव्हा थिएटरला येतात तेव्हा बोलायला कमी मिळतं कारण मी नाटक सुद्धा करतो, शनिवार रविवार नाटक असतं त्यामुळे तिकडे लोक येतात. पण काही फॅन्सला माहीतच नसतं की पेपर वाचत नसतील, समजा ते ॲड बघत नसतील नाटकाच्या किंवा खूप लांब राहत असतील, ते पोचू शकत नाही. मग त्यावेळी ते फक्त मला इव्हेंट असेल तर तिथे भेटायला येतात पण ते भेट होत नाही आणि ती संधी तुम्ही आणून दिली त्याबद्दल तुमचे आभार. तो एकदम धक्काच होता त्याला माहिती नाही हात ठेवलाय मी मागे आणि तो मल्हार होता आधी, नंतर मी आलो आणि तो उडालाच रडायलाच लागला आणि वेगळा क्षण होता तो खरंच. भाऊ, हा तुम्ही चित्रपट करताय नशीबवान म्हणून, तर मला 2 प्रश्नांची उत्तर अशी हवेत की असं मी कदाचित पहिला चित्रपट बघतो ज्याच्यामध्ये फुल फ्लेज भाऊ कदम हिरो ग्रँड एंट्री असे झाडू वगैरे घेऊन हातामध्ये,
आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हा चित्रपट घेण्याचं कारण तर तुम्ही सांगालच, पण त्याच्या आधी तुमच्याकडे कुठला असा प्रसंग आलाय का जिथे तुम्हाला वाटलं की मी खूप नशीबवान आहे, माझ्याबरोबर हे घडलं? एकतर हा चित्रपट घेण्यामागचं कारण तो जो रोल होता एक अमल गोळे यांनी लिहिलं, त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट केलाय. त्याच्या डोक्यात कुठेतरी आलं की काही आपल्या इंडस्ट्रीत लोक आहेत की जी तुमच्याकडे त्या नजरेने बघत नाही, म्हणजे कॉमेडियन तर कॉमेडियनच नाही, त्याच्या मागचा एक माणूस बघतोय. त्यातला एक माणूस मला वाटतं अमोलने माझ्यात बघितला आणि त्याने विचार केला की हा रोल तू कर. आणि मेन रोल आहे, आता कधी आपल्याला सवय नाही ना ऐकायची मेन रोल, तर जे काय आहे ते 4 दिवस 5 दिवस काम वगैरे, सॉलिड कॉमेडी आहे वगैरे असंच ऐकायची सवय झाली. आणि त्याच्यानंतर आणि असे रोल असतील ना तर मी ऍक्सेप्ट करतोच. मी याला नाही घाबरत की आता इमेज आपली कॉमेडी झाली आहे तर आता लोक बघतील का. नाही, लोकांना तेही बघायचं असतं, तेही आवडतं. जे मी टाइमपासमध्ये सुद्धा दगडूचा बाप केला होता तो सुद्धा सिरियसच होता, पण तो तेव्हा माहीत नव्हता ना एवढं लोकांना, तर तोही आवडला, तर हा का नाही आवडणार. आणि हा चित्रपट याची स्टोरीच वेगळी आहे आणि त्या एका सामान्य माणसाची जी कथा आहे की जो त्या विपरीत परिस्थितीत त्याची जी अवस्था, म्हणजे एका सफाई कामगाराला काय पगार असेल आणि त्याचे काय स्वप्न असतील, तर ते कधी त्याच्या डोक्यात पण येणार नाहीत की हे असं टीव्ही घ्यावा, प्लाझ्मा किंवा मॉलमध्ये जावं, असं डोक्यात येऊच शकत नाही. कारण त्याची इन्कम तेवढंच असतं, तो तेवढं जग बघत असतो किंवा ऐकेल, तो बघेल फार फार तर टीव्हीत किंवा चित्रपटात. पण कुठेतरी हे मनात असतं जेव्हा त्याच्याकडे पैसा येतो आणि तो पैसा त्याला चांगलं घडवतो की वाईट घडवतो हे चित्रपट बघितल्यावरच तुम्हाला कळेल की एक सफाई कामगार किंवा एक सामान्य माणूस ज्याच्याकडे पैसा आला तर त्याचा स्वभाव बदलतो का, त्याच्यात काही परिणाम वेगळे होतात आणि तो फॅमिली बरोबर कसा वागतो, समाजाबरोबर कसा वागतो, एकंदरीत त्याचंही चित्रण दिसत आहे. शेवटचा प्रश्न विचारतो भाऊ. कोरबा 37 त्याच्यानंतर झी मराठी आणि आता नशीबवान. मग या सगळ्यांमधून कधी असं जाणवलंय का, म्हणजे मी हे पण ऐकलंय की भाऊ कदम यांना कॅमेऱ्याची भीती वाटायची, म्हणजे ते जेव्हा कोरबा 37 मध्ये नाटकामध्ये प्रयोग वगैरे करायचे त्यानंतर त्यांना फू बाय फूची ऑफर वगैरे आली आणि ते घाबरले, त्यांनी 3दा डिनाय पण केलं होतं त्या गोष्टीसाठी की मी करू नाही शकत. म्हणजे कशामुळे ही भीती वाटली होती मनामध्ये? म्हणजे नाही, खरं तर कॅमेराची भीती यासाठी की त्याचा अनुभव नव्हता आणि मला स्टेजचा अनुभव होता आणि मला फक्त तिकडे चमकायचं नव्हतं, म्हणजे स्क्रीनवर चमकायचं आहे किंवा टीव्हीवर यायचं यासाठी मी कधीच काम नाही केलं. मी हाच विचार करत गेलो की जिथे मी काम करेन, जिथे मला जे काम देतील तिथे ते करता येईल का मला, म्हणजे स्टेजवर रोल करताना तो व्यवस्थित करता येईल का, सगळ्यांना आवडला पाहिजे. त्यामुळे कॅमेरासमोर काम करताना काय करायला लागतं, म्हणजे हे नव्हतं माहिती की असा माणूस उभा असतो, इथे लाईट असते आणि आपल्याला एकट्यालाच बोलायला सांगतात किंवा ऍक्शन बोलतात. आणि त्यावेळी सुरुवातीला तर विसरायचोच मी कम्प्लीट, म्हणजे ऍक्शन बोलल्यावर डायलॉग विसरलो. बरं येत असायचं सगळं पण भीतीने घालवायचो आणि ही शिकायची एक इच्छा होती म्हणून परत जात होतो मी तिथे. काम आलं की जात होतो. एखादा काय बोले राहू दे मरू दे मी जातो, अपमान होतो, तिकडे शिव्या देतात, निघून येईल. पण परत ती संधी मला मिळाली येण्याची तिकडे. आणि ज्यांनी मला बोलवलं त्यांना माहित होतं की हा फक्त घाबरून प्रॉब्लेम आहे पण ऍक्टर चांगला आहे, त्यामुळे ते बोलवत होते. ह्याचा तो कॉन्फिडन्स आला ना एकदा याला की मग तो सोपेल सगळं. आणि तोच कॉन्फिडन्स कदाचित हळूहळू डेव्हलप करत मी स्टेजवर आलो. आणि कोरबा 37 म्हटल्यानंतर हे जे कॅरेक्टर आहे ना ते तिकडचं आहे खरं तर. ओके. की तिकडे बीपीटी कॉलनी होती नाडकर्णी पार्कवाडा इकडे, तिथे मी राहायचो. आणि कोरबा 37 हा कोरबा मिठागर म्हणून एक सगळी अशी झोपडपट्टी एरिया होता जो अजूनही आहे तिकडे वडाळ्यात. तिकडे कला केंद्र होतं, तिकडे आम्ही जायचो तालमीला. म्हणजे त्याच्यात मी होतो, कमलाकर सातपुते होता आमच्या ग्रुपमध्ये, नंतर किशोर चौगुले होता, नंदू कोळी डायरेक्टर होते, नंतर मनोज संसारे सुद्धा आम्हाला सपोर्ट करायचे त्यावेळी. तर ही सगळी मंडळी नाटकाची वेळी होती. आम्ही स्पर्धा करायचो, एकांकिका करायचो आणि म्हणून तिथे झालं. तिकडे आमच्या बीपीटी मध्ये बॉम्बे पेट्रोल्समध्ये एक सफाई कामगार यायचे आणि ते वर्कर असायचे. ते ह्याच कपड्यात असे कपडे, ही झाडू लांब, ते झाडू ते पाहायचो मी.
सकाळी शाळेत जाताना पहाटे काय करतात एकत्र गोळा करतात कचरा, ती गाडी असायची, सगळं तेव्हा बघितलं. पण हे नव्हतं वाटलं की हे काही वर्षाने आपल्यालाच करायचं आहे आणि हे स्वप्न तसं पूर्ण होईल. आणि ते त्याच नशिबाने पूर्ण केलं, नशिबानंच झालंय. म्हणजे ज्या कॅमेऱ्याची भीती तुम्हाला वाटायची, तर आज परिस्थिती ही आहे की शो मध्ये सगळ्यात जास्त कॅमेरा भाऊ कदम यांच्यावर असतो. म्हणजे सगळ्यांचे डोळे पण बघतात की म्हणजे भाऊ कधी येतात, भाऊंची एंट्री कधी होते, नाही का? वा. भाऊ, नशीबवान मूवी तर तुमचा येतोच आहे. आम्हालाही अशीच संधी द्या तुम्हाला सतत आमच्याकडे तुमच्या नवीन नवीन फॅन्सला भेटवण्याची. आणि नशीबवान जो मूवी येतोय तो सगळ्यांनी बघायला तर जाच नक्की. आणि त्यामध्ये जे दाखवलंय ना ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला त्यातनं काय शिकायला मिळतं हेही बघा. कारण ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं असेल की भाऊ कदमांचे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आपण बघितले. माणसाचे असंच असतं. ऍक्च्युली फिल्मचा ट्रेलर बघितल्यानंतरच आपल्याला समजते की अमोल कोळेकरांनी काय जादू केली. म्हणजे आपल्याला दाखवला एक सामान्यातला सामान्य माणूस आणि त्यानंतर डायरेक्टली पब, घर आणि ह्या सगळ्या गोष्टी करत तो शेवटचा एंड हा रोखून ठेवलेला आहे. नाही, आणि अमोलचं कौतुक यासाठी की त्यांनी ना अख्खा चित्रपट काही स्टँडिंग काही 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 वापरलं, हँडली तो अख्खा मोठा कॅमेरा त्यांनी त्याच्यावरच शूट केले ते सगळं चित्रपट. आणि रिअल लोकेशनला म्हणजे आता शौचालय, तर त्या शौचालयामध्ये म्हणजे खरा शौचालयात तो वरती बसला होता, वरती गॅप असते ना, तिकडे बसला होता कॅमेरा घेऊन. आणि एक सीन यायचे थोडं पैसे मस्त तिकडे जाऊन, तर तो तिथे घेतला त्यांनी. हे तो म्हणजे सगळे एवढे काम करत असताना आपण कमी पडायला नको म्हणून मिताली जगताप आहे, नेहा जोशी आहे, यांनी प्रचंड अप्रतिम काम आहे. सगळ्यांना पारितोषिक मिळाले त्या चित्रपटाला. आणि तो चित्रपट आता 11 जानेवारीला नशिबान येतोय, त्यामुळे ती संधी प्रेक्षकांनी चुकू नका, तुम्ही चुकू नका, सगळ्यांनी बघा. प्रेक्षकांनी पण ट्रेलर पाहिलाच आहे आणि तुमच्यावरचं प्रेम प्रेक्षकांचं कधीही कमी झालेलं नाहीये. म्हणजे भाऊ कदम एखादा नवीन चित्रपट घेऊन येतात यापेक्षा उत्सुकता कुठली मोठी नाही. सामान्यातला सामान्य स्टार ज्याला आपण आपल्यातलं समजतो प्रत्येकाच्या घराघरामध्ये, मला वाटतं भाऊ असे स्टार आहेत की म्हणजे त्यांच्याबद्दल कुठलाही असा वयोगट नाहीये फॅनच्या बाबतीत. हो, नाही, म्हणजे सगळी फॅमिली बघून बसून म्हणजे तो शो एन्जॉय करू शकते. 3 पिढ्या ज्या आहेत ते सगळेच बघतात. म्हणजे आजोबा, आजी, त्यांचा मुलगा, नंतर त्यांची मुलं, ही म्हणजे मला वाटतं की एक काळ असतो ना, तो मागचा काळ जर बघितला आपण तर त्याच्यात 3 पिढ्यांना असा एक आर्टिस्ट नाही लागत, कुठला तरी लावला एक की तो तिघांना माहिती आहे. आणि इथे आता पुढच्या पिढीलाही आम्ही म्हणजे चला टीम सगळीच माहिती होती. शोले जसा झाला, शोलेतला सांभाही माहिती आहे, तसं आमच्या चला हवा येऊ द्या ज्या 4.5 वर्ष चालू आहे सतत. त्यामुळे एवढा शो कुठलाच झाला नाही आतापर्यंत आणि रेकॉर्ड सुद्धा नाही झाला. त्यामुळे प्रत्येकाच्या लक्षात आहे. तो लहान पोरं पण आता पण मला एक वेळेस भाऊ कदम तो बोलतो एवढं त्याला का. तर नमस्कार मंडळी, मी भाऊ कदम. आज मी स्टुडिओत आलो आहे. तर या कार्यक्रमाला, या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा आणि भरपूर एन्जॉय करा आणि नेहमी पाहत राहा कटिंग विथ स्टार. धन्यवाद. येवले अमृततुल्य प्रेझेंट्स कटिंग विथ स्टार. बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, सबस्क्राईब करा नॉइझी बॉईज या चॅनलला आणि या एपिसोडची पूर्णपणे मजा घ्या.